उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सगळ्यांनाच आवडतो, पण खरंच तो चांगला असतो का? काही जणांना तो फायदेशीर ठरतो, पण काही जणांना मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच आज आपण माहिती करून घेणार आहोत की उसाचा रस कुणी प्यावा आणि उसाचा रस कुणी पिऊ नये. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आयुर्वेदानुसार उसाचा रस हा थंड, शरीराची तहान भागवणारा, उष्णता कमी करणारा, त्यासोबतच लघवीची जळजळ कमी करून लघवी साफ करणारा, थकवा कमी करणारा आणि शरीराला हायड्रेट ठेवणारा आहे. या सगळ्या गुणांचा विचार करता उसाचा रस कुणी प्यावा हे बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्ती आहे किंवा ज्यांना पित्ताचा खूप जास्ती त्रास होतो, ज्यांचं तोंड वारंवार येतं, ज्यांना अंगातून उष्णता जास्ती प्रमाणामध्ये बाहेर पडते, हातापायाची जळजळ होते किंवा घाम जास्ती प्रमाणामध्ये येतो, अशा व्यक्तींनी उसाचा रस नियमित आवर्जून प्यावा. दुसरं म्हणजे ज्यांना उन्हामध्ये खूप जास्ती वेळ काम करावं लागतं किंवा उन्हामध्ये जास्ती वेळ थांबावं लागतं, अशा व्यक्तींना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो किंवा तहानेमुळे तोंड कोरडं पडत असतं सारखं आणि थकवा जाणवत असतो. अशा व्यक्तींनी आवर्जून उसाचा रस प्यावा. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे ज्यांना लघवीचा त्रास होतो, जसं लघवीला जळजळ होते किंवा लघवीला साफ होत नाही, लघवी गडद रंगाची होते, अशा व्यक्तींनी आवर्जून उसाचा रस नियमित प्यावा. त्यामुळे लघवी साफ व्हायला आणि युरिन इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते. आणि चौथं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यांना अशक्तपणा खूप जास्ती प्रमाणामध्ये जाणवतो, जसं कोणतंही काम करू वाटत नाही किंवा उत्साह वाटत नाही, अशा व्यक्तींनी आवर्जून उसाचा रस आपल्या आहारामध्ये ठेवावा. मात्र त्यासोबतच उसाचा रस हा शरीरामधील कफ वाढवणारा, त्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्ती आहे किंवा उसाचा रस हा पचायला जड असतो, म्हणून उसाचा रस कुणी घेऊ नये हे आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उसाचा रस हा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी घ्यायचा नाहीये, कारण नैसर्गिकपणेच उसाच्या रसामध्ये साखर खूप जास्ती प्रमाणामध्ये असते, त्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका हा उसाच्या रसामुळे वाढू शकतो. म्हणून ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी उसाचा रस पिऊ नये. दुसरं म्हणजे ज्यांना वारंवार सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास होतो, अशा व्यक्तींनी उसाचा रस पिऊ नये, कारण उसाचा रस हा नैसर्गिकताच शरीरामधील कफ वाढवणारा असा असतो, त्यामुळे त्यांचा कफ अजून वाढून हे त्रास वाढू शकतात. त्यासोबतच उसाचा रस करताना त्याच्यामध्ये बर्फ टाकतात, त्यामुळे हा त्रास वाढण्याचा धोका असतो. तिसरं म्हणजे ज्यांचं वजन जास्ती आहे अशा व्यक्तींनी उसाचा रस घ्यायचं नाहीये, कारण उसाच्या रसामध्ये आधीच साखरेचं प्रमाण जास्ती आहे आणि तो कफ वाढवणारा असतो, त्यामुळे उसाच्या रसामुळं वजन वाढू शकतं. म्हणून ज्यांना वजन कमी करायचंय अशा व्यक्तींनी उसाचा रस घ्यायचा नाहीये. आता आपण बघूया की उसाचा रस घेताना कोणती काळजी घ्यायची आहे. उसाचा रस हा बऱ्याच वेळेला अस्वच्छ ठिकाणचा किंवा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती असल्यामुळे कोणतंही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस ह्याच्यामुळे जास्ती असतात. त्यामुळे ज्यांना आधीच काही पोटाचे इन्फेक्शन झालेले असतील किंवा जुलाब लागले असतील, तर त्यांनी उसाचा रस घ्यायचा नाहीये. आता उसाचा रस घेताना नेहमी तो ताजाच घ्यायचा आहे. त्यासोबतच जर आलं आणि लिंबू टाकून उसाचा रस घेतला तर त्यामुळे तो पचायला थोडासा सुलभ होतो आणि त्यामुळे इतर काही दुष्परिणाम होत नाहीत. त्यासोबतच उसाच्या रसामध्ये बर्फ टाकून घ्यायचा नाहीये आणि महत्वाचं म्हणजे उसाचा रस हा रात्री घ्यायचा नाहीये. खरं तर कोणत्याही कोल्ड्रिंक पेक्षा आपला नैसर्गिक उसाचा रस हा कधीही चांगला. मात्र त्या बाबतीतले आपण जे बारकावे बघितले, ते बारकावे जर आपण समजून घेतले तर त्याचा अजून जास्ती फायदा होतो. आपली प्रकृती, आपले आजार ह्यानुसार जर आपण कोणताही पदार्थ घेतला तर त्यापेक्षा जास्ती कोणताही फायदा नाही. धन्यवाद.